शिला असताना यानं तो लायसन्स वापरून तिथंही हो घातला. माझी मातुल कन्यका रूपशीला हो, माझी मातुल कन्यका रूपशीला हो, माझी मातुल कन्यका रूपशीला हो, तिचा माझा तिचा माझा तिचा माझा बहुयोग जुळून गेला हो, माझी मातुल कन्यका. मान्यपूर्वी मान्यपूर्वी तद्बंधू असून जाला हो, मान्यपूर्वी तद्बंधू असून जाला. पुढे नीचानी वचनभंग केला हो, माझी मातुल कन्यका, माझी मातुल कन्यका. ही चाल अशी रूढ झाली. 17 ठिकाणाहून आमच्या नाटकामध्ये चाली आल्या, नाटक आमचं समृद्ध झालं, ही गोष्ट खरी आहे. ठुमरी पण आली. हो, ठुमरी आली ना, कामदा होत्या, अंजनी गीत होती. ही सगळी हरदासी परंपरा. आणि हरदास ज्या काही मोजक्या रागदारीतून, काही ठुमऱ्यातून, काही टप्प्यातून गाणं ऐकवत असत, ते गाणं असं म्हणून आमचं नाटक त्यावेळी समृद्ध झालं. तुम्हाला कामदा दाखव. कामदाचं उदाहरण सौभद्र नाटकामध्ये सूत्रधार नटीच्या प्रवेशामध्ये आहे की सूत्रधार आपल्या नटीला सांगतो, अगं मी मुलीचं ठरवून आलोय सगळं. अर्थात आईच्या शंका ज्या असतात, किंवा मुलगा कसा आहे, कुठं असतो, ठराविक ज्या ठरलेल्या त्या काळापासून आजपर्यंत शिल्लक असलेल्या शंका ज्या आहेत त्या एवढ्याच आहेत. मुलगा कसा आहे, आई वडील आहेत का, घरचं काही बरं आहे ना, भाऊ बहिणी किती आहेत, ह्या शंका तेव्हापासून आज तागायत अजूनही जशाच्या तशा आहेत, त्यात काही फरक पडलेला नाही. पण संवाद नाटकामध्ये याच्यासाठी 2 नाही 4 पानं खर्च करावी लागतील. 4 ओळीत अण्णा किर्लोस्करांनी आईच्या शंका कामदा वृत्तामध्ये विचारल्या आहेत. वा, दाखवा आम्हाला. जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, कोणत्या कुळी जन्म घे तिथे, कोणत्या कुळी वसती नित्य ते, कोणत्या स्थळी वसती नित्य ते, कोणत्या स्थळी जन्म घे तिथे, जन्म घे तिथे, कोणत्या कुळी वसती नित्य ते, कोणत्या स्थळी जनक जननी, जनक जननी असती की तया, जनक जननी असती की तया, द्रव्य किती दिले दिवस किती वया, द्रव्य किती दिले दिवस किती वया, जन्म घे तिथे, जन्म घे तिथे. हे कामदा वृत्त आहे. अंजनी गीत शारदेमध्ये आहे. त्याचा सौभद्रा शारदेतलं सांगतो तुम्हाला, प्रसिद्ध आहे लोकांच्या तोंडी. वाटून द्यावा विषाद चित्ता, वाटून द्यावा विषाद चित्ता, वाटून द्यावा विषाद चित्ता, स्पर्श दिसेते वदते आता, स्पर्श दिसेते वदते आता, वये आजोबा माझे दिसता नात दिसे मी, वये आजोबा माझे दिसता नात दिसे मी. बरं, आता ठुमरी कशी आली? ठुमरी ही हरदासांच्याकडून आली. आणि ठुमरीचं वळण हे त्यावेळी आमच्याकडे बनारसी ठुमरी ही जास्त लोकप्रिय झाली. पंजाबी ठुमरी किंवा लखनौ ठुमरी त्याचा वास सुद्धा आमच्या महाराष्ट्राला त्या काळात लागला नव्हता. पण हरदास मंडळींनी बनारसी ठुमरी थोडीशी अभ्यासलेली होती. आता तुम्हाला ठुमरीचं नुसतं तोंड दाखवतो. ते पद सौभद्र नाटकातल्या नटीचं तोंडी आहे, ते अशा म्हणून दाखवेल.
जल भरने जात जमुना के घाट पर जल भरने जात है ना, जल भरने जात जमुना के घाट पर जल भरने जात. आता संपूर्ण पद तुम्हाला असा म्हणून दाखवेल. झाली असं म्हण. झाली जाची उपवर दुहिता, 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 चैन नसे ताप विचिंता, चैन नसे ताप विचिंता, चैन नसे ताप विचिंता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची केवी मिळे पती फुलिना सुंदर, केवी मिळे पती फुलिना सुंदर, केवी मिळे पती फुलिना सुंदर, लोकप्रिय धनवान जो ज्ञाता, लोकप्रिय धनवान जो ज्ञाता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची सासू श्वशुर धीर जावा नणदा, 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 छळतील किंवा करतील ममता, छळीतील किंवा करीतील ममता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची सासरी मगही कशी वागेल ती, सासरी मगही कशी वागेल ही, सासरी मगही कशी वागेल ती, काळजी निशिदिनी पोळवी चित्ता, काळजी निशिदिनी पोळवी चित्ता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची उपवर दुहिता, चैन नसे ताप विचिंता, चैन नसे ताप विचिंता, झाली जाची उपवर दुहिता, झाली जाची उपवर दुहिता. ही ठुमरी झाली. हो
आता दादरा. काय होतं हं, की दादरे आलेत, हं, पुढे आलेत. हं. दादरा हा गायन प्रकार आलाय. हं. दादरा म्हणजे दादरा ठेक्यात असतं त्यालाही दादरा म्हणतात. हो. आणि दादरा ठुमरीपेक्षा ज्याला आपण एक लायटर फॉर्म म्हणतो तो दादरा असतो. जसं ठुमरी, दादरा, चैती, कजरी, होरी हे जे प्रकार आहेत हं, त्याप्रमाणे दादरा पुढे आला. हं. दादऱ्याच्या ठेक्यात गाणी पुष्कळ आली. वैशाख मासी मला वाटतं. गंमत अशी आहे, हं. गुजराती रंगभूमीवरची गाणी बरीच आमच्याकडे आली. हं. हा एक गरबा आहे. असं. हो. हं, आणि गरब्याची चाल आहे त्याला. हं. आणि त्यांनी म्हटलंय कसं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे गंमत अशी आहे. बर. माझं सूर द्या. हा. दिल दे के मुझे. आता बघा कुठे वैशाख मास वासंतिक समय शोभला ही शब्द रचना आहे. हं. हे गाणं या चालीवर आहे. मात्र हा. दिल दे के मुझे, दिल दे के मुझे कह के गए अब न सताओ. वाह. दिल दे के मुझे कह के गए अब न सताओ. आता त्याचा मराठी फॉर्म बघा. हं. वैशाख मास वासंतिक समय शोभला आम्रासव पिऊनी गान करीती कोकिला. वा. हं? वा. हं. आता म्हण. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान करीती कोकिला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. त्या जाई जुई मोगरीला बहरतो हला. त्या जाई जुई मोगरीला बहरतो हला. गुंजारव करणात मधुप गुंगचा हला. गुंजारव करणात मधुप गुंगचा हला. नव पल्लव फुटतील सकल वृक्ष गणाला. नव पल्लव फुटतील सकल वृक्ष गणाला. कुसुम गंधयुक्त मंद, कुसुम गंधयुक्त मंद वात सुटला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. अति थंडगार चंदनाची बुटी लावणी. अति थंडगार चंदनाची बुटी लावणी. अति थंडगार चंदनाची बुटी लावणी. वरजाती पुष्प धवल हार कंठी घालुनी. वरजाती पुष्प धवल हार कंठी घालुनी. रमतात युवती चांदण्यात पतीस घेऊनी. रमतात युवती चांदण्यात पतीस घेऊनी. लोकाशी तोपचार, लोकाशी तोपचार इष्ट वाटला. वैशाख मास वासंतिक समय शोभला. नगरात लग्न मंडपाची दाटी जाहली. नगरात लग्न मंडपाची दाटी जाहली. नर नारी नटुनी इथित मिरवीत चालली. नर नारी नटुनी, नर नारी नटुनी इथित मिरवीत चालली. बहुवाद्य गजर दुमदुमनी गर्दी उसळली. बहुवाद्य गजर दुमदुमनी गर्दी उसळली. दक्षिणार्थ भिक्षुक गण, दक्षिणार्थ भिक्षुक गण पळत सुटला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान, आम्रासव पिऊनी गान करीती कोकिला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. वैशाख मासी वासंतिक समय शोभला. वसंतराव,
जसं ठुमरी आणि दादरा नाकारलं नाही तसं बैठकीची लावणी पण घेतली. अहो पुष्कळ घेतल्या. अहो त्या काळ उत्तर पेशवाईचा काळ होता हो. हा. किर्लोस्करांची ही नाटकं हम्म. म्हणजे 1880 पासून हम्म. 1883 पर्यंत 84 पर्यंत 85 साली किर्लोस्कर वारले सुद्धा. बर. त्यामुळे हम्म. त्यावेळी लावणीचं प्राबल्य होतं. हम्म. सगळी मंडळी अगदी पगडी उपरण्यामध्ये तिकडे जाऊन लावण्या ऐकत असत. आणि तो एक प्रतिष्ठित गायन प्रकार होऊन बसला होता की बा लावणी म्हणा एखादी. जसं बैठकीत हल्ली म्हणतात ना आमच्यासारख्याला, अहो बुवा जरा काहीतरी लाईट म्हणा. होय बरं पुष्कळ झालं जरा राग दे. आम्ही लाईट म्हणजे हल्ली नाट्यसंगीत म्हणतो. त्या काळात लाईट म्हणजे लावणी. पण ती लावणी आहे तशी आली का जर असं नाही बाज काय बदलून आली? झालं, लावणी ही तिथे मोकळ्या मैदानात होती. त्यामुळे ती स्वैर होती. थिएटरच्या बंदिस्त जागेत लावणी आली ती तिचा सगळा छचोरपणा बाहेर टाकून आली. असं की थिएटरमध्ये आल्यानंतर ती लावणी थिएटरचं गाणं ठरली. उदाहरणार्थ तिचा घाट लावणीचा राहिला, तिचा ढंग लावणीचा राहिला नाही. सौभद्रात हा. लावणीची चाल नारदाच्या तोंडी आहे. असं नारदाच्या तोंडी हो. लावणीची चाल. अहो नारद म्हणजे आता तुम्ही असं काय म्हणता, हा. नारद सगळ्या त्रिखंडात हो, संचार हो, करणारा हो. होता. सगळ्या जातीचं म्युझिक त्याला पाठ असलं पाहिजे असं समजून हा. लावणीची चाल नारदाला घातली. हा वीर शिरोमणी म्हणजे अर्जुन निराश झालेला आहे. सुभद्रा दुर्योधनाला द्यायची आहे असं म्हटल्याबरोबर तर नारद त्याला त्याची समजूत काढतो. अरे किती झालं तरी तू पुरुष आहेस, असं हातपाय घालणं बरोबर नाही. म्हणून वीर शिरोमणी वीर शिरोमणी सकल धनुर्धर वीर शिरोमणी सकल धनुर्धर नायक तू नरवरा मग कावदिस दीना गेला मग कावदस दीना गेला मग कावदस दीना गेला मग कावदस दीना गेला. महावात सुटला महावात सुटला म्हणून का कंप येत भूधरा महावात सुटला म्हणून का कंप येत भूधरा. महागर मोक्ष विकास शंकरा महागर मोक्ष विकास शंकरा. मिळतील तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा मिळतील तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा. यद्रूप बघून लाजतील रती इंदिरा यद्रूप बघून लाजतील रती इंदिरा. मग म्हणशील दृष्टीस नको सुभद्रा जरा मग म्हणशील दृष्टीस नको सुभद्रा जरा. काय उणे तुझ आणसी चिती काय उणे तुझ आणसी चिती तरी मिळालीची अप्सरा. मग का करते देना गेला मग का वदसी देना गेला मग का वदसी देना गेला. वसंतराव, आता जे आपण पद ऐकलं नारदाच्या तोंडचं लावणीची चाल, असंच आणखी दुसरं एखादं पद लावणीची चाल असलेलं? अहो लावणीच्या चाली पुष्कळ आहेत. निदान शाकुंतल सौभद्र मृच्छकटिक या नाटकांपर्यंत लावण्या विपुल वापरल्या गेल्या. कारण त्यावेळी ते अतिशय लोकप्रिय तो गीतप्रकार समजला जात असे. त्यामुळे शाकुंतलामध्ये तर आहे, सौभद्रामध्ये सुद्धा हव्या तेवढ्या लावण्या आहेत. जशी नारदाची तुम्ही ऐकली, सुभद्रेचंच पद मुळे लावणीच्या चालीवर होतं. बर. हो,
ते पुढे कालांतराने जशी रुची बदलते प्रेक्षकांची श्रोत्यांची त्याप्रमाणे बा सुभद्रा किती झाली भगवान श्रीकृष्णाची बहीण लावणीची चाल काय घात तिला वापरता असा आक्षेपही आला. म्हणून मग पुढे ती आमच्या मास्तर कृष्णरावनी चाल बदलली. नाहीतर बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला हे जे पद आहे सुभद्रेच्या तोंडी लावणीची चाल आहे सरळ. तुम्हाला म्हणून दाखव. बलसागर तुम्ही वीर शिरोमणी बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला आश्वासन दिस दिले तिला का आश्वासन दिस दिले तिला का विसरून या गेला बलसागर तुम्ही वीर शिरोमणी. ही चाल त्यावेळी लावणी चालत असे पण आता त्या चालीला एक भारदस्तपणा आला. शास्त्रोक्त संगीताची बैठक आली आणि मास्तरांनी सुभद्रेच्या एकंदरीत त्या पात्राला योग्य अशी चाल म्हणजे ज्याला तुम्ही जस्टिफिकेशन म्हणता ते त्या चालीनं केलेलं आहे की पहिलं सुभद्रेचं गाणं सोबत नाटकातलं सुरू होतं भारदस्त गाणं सुंदर आहे अशा म्हण
सुंदर. बघ. वसंतराव, जसं आपण लावणी उचलताना मागे पुढे पाहिलं नाही, हं. तशा कानडी चाली उचलताना मागे पुढे पाहिलं नाही. मुळीच नाही. आणि कित्येक कानडी चाली आलेल्या आहेत. हव्या तेवढ्या कानडी चाली आहे. मग त्यातल्या अहो, मला- असं आहे, हां. आपल्या नाटकाची प्रेरणाच मुळी विष्णुदास भाव्यांनी बर. भागवत कथा या कानडी प्रकारावरूनच घेतलेली आहे. हम्म. तिथूनच ते लोक महाराष्ट्रात आलंय. हम्म. आणि कानडी चाली वगैरे आता तुम्ही हे प्रांतबिंत करता हो, तसं काही नव्हतं. हम्म. कानडी संगीत सुद्धा आमचंच संगीत होतं. आमचं संगीत कानडी पद्धतीने गायला जायचं. कानडी संगीत आम्ही गात होतो. हम्म. अजूनही त्यांचे राग आम्ही नाही का गात, हम्म. आमचे राग ते गातात. हम्म. त्यामुळे तसं काही नव्हतं. हम्म. त्यामुळे उत्तम जे दिसेल ते सगळीकडून आमच्या मराठी नाटकात आलं आणि त्याने